तर मित्रांनो आमच्या थाळ्या आलेल्या आहेत. तर मी मागवली आहे सुरमई थाळी, जम्बो सुरमई थाळी. मेघानी मागवली आहे चिकन थाळी, मटन थाळी आणि रिद्धिशनी मागवली आहे मटन थाळी. तर मटन थाळी आमचा हे आलेलं आहे, स्टार्टर आलेलं आहे. आम्ही चिकन क्रिस्पी मागवलं आहे बघा. आता मी मला टेस्ट करून सांगतो कसं आहे ते. नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया. तर मी नंदकिशोर गाडी आज घेऊन आलो आहे परत तुमच्या भेटीसाठी एक नवीन व्हिडिओ कोकण मालवण मेघानन चॅनलमध्ये. तर आज आम्ही चाललो आहोत कोकण फ्युजनला, तर डोंबिवलीला. तर ॲक्च्युली मला 7 सप्टेंबरला बड्डे होऊन गेला, पण आम्ही कुठे गेलो नव्हतो. ॲक्च्युली कसं गणपती पण होते, त्याच्यानंतर मग नवरात्री, त्याच्यामुळे आम्ही कुठे काय नॉनव्हेज खायला कुठे गेलो नव्हतो. तर आम्ही आज चाललो आहोत कोकण फ्युजनला डोंबिवलीला. परत आता निर्दिष्टची परीक्षा पण चालू होणार आहे मंगळवारपासून, तर आम्हाला कुठे जाता येणार नाही. मग आता आम्ही फायनली आज आमची माझ्या बड्डेची पार्टी करायला चाललो आहोत कोकण फ्युजनला. रिद्धिश दिसत नाही, रिद्धिश ॲक्च्युली बड्डे पार्टीला गेला आहे खाली, तो आता येईल वरती, मग आम्ही निघू. तर कोकण फ्युजनला जाऊन आम्ही काय खाणार आहोत ते तुम्हाला पुढे दाखवू आम्ही. तर आमचे व्हिडिओ असेच बघत राहा. तर चला आपण जाऊ आता, भेटू डायरेक्ट कोकण फ्युजनला. तर चला. तर मेघानी आम्ही जेव्हा जेवायला चाललेलो तेव्हा पुन्हा एकदा मला ऑप्शन करायला घेतलेलं माझं. तर मी मेघाला विचारलं का परत तू का ऑप्शन करते. ती बोलते की आपला त्या टायमाचा व्हिडिओ बनला नव्हता बरोबर, आणि व्हिडिओ बनवलाच नव्हता. अरे बनवलाच नव्हता आपण, बनवला नव्हता म्हणून आपण मी म्हटलं तुला की आपण आता म्हणजे बड्डेला चाललोय आणि व्हिडिओ करतोय, तर मी परत तुला एकदा ऑप्शन करते. हो, पण मला वाटतं तू ओवाळलेलं, मला असं आता आठवतच नाही, पण मी ओवाळलेलं असं आठवत आहे मला. ओवाळलेलं पण तुला व्हिडिओ आपला व्हिडिओ नव्हता केलेला. हा, त्याच्यामुळे आता आपण म्हटलं चला परत आपण व्हिडिओ करूया, एक आपला व्हिडिओ होईल ऑप्शनचा असा म्हणजे ओवाळायचा. त्याच्यामुळे मग आपण व्हिडिओ घेतला असा. मग आमचं ओवाळणी झाली आणि मी ओवाळणीला घालायचं आम्ही हॉटेलला निघालो. तर फायनली आम्हाला रिक्षा मिळाली, मग आम्ही रिक्षाने कोकण फ्युजनला गेलो. तर मग आता कोकण फ्युजनला आम्ही भेटतो. तर मित्रांनो आम्ही आता कोकण फ्युजनला पोचलेलो आहे. तर समोरच तुम्हाला कोकण फ्युजन दिसत आहे. आम्ही जर रिक्षामधून उतरलो. आता आम्ही जातो तिकडे कोकण फ्युजनला, तुम्हाला दाखवतो. मित्रांनो तुम्ही पेंढारकर कॉलेजच्या इकडे आल्याच्या नंतर तुम्ही अशा आतमध्ये एंट्री करायला आहे, आतमध्ये बर्गर किंगसाठी. इथूनच पुढे एंट्री आहे वरती पहिल्या माळ्यावर. हे बघा इकडे आहार म्हणून रेस्टॉरंट आहे. असे भरपूर सारे रेस्टॉरंट आहे इकडे आतमध्ये, तुम्ही लिफ्ट येऊ शकता. पण हे पहिल्या माळ्यावरच आहे म्हणून आम्ही चालत चाललो आहे. सिद्धू बघा धावत चाललं आहे. ॲक्च्युली भरपूर वेटिंग आहे, मग खालचा व्ह्यू दाखवायचा होता म्हणून मी खाली आलेलो. तुम्हाला आता मी काय बोलतो, ते पार्किंगसाठी आहे. अशा आतमध्ये एंट्री आहे. त्याला मेगा वेटिंगवर आपण बसलेली आहे. आता ऑलरेडी भरपूर सारे वेटिंग्स आहेत. मेगा वेटिंग करते. ॲक्च्युली हे कोकण फ्युजनचं हे आहे, मेगा ऑलरेडी वेटिंगवर आहेत. इकडे बघा इकडे लोक वेटिंगवर ऑलरेडी आहेत. तुम्हाला मी आता आतमध्ये गेला दाखवतो. कंटाळा आलेला आहे. ॲक्च्युली खूप वेटिंग आहे. ॲक्च्युली नवरात्र संपलेली होती, त्याच्यामुळे भरपूर जण आज नॉनव्हेज खायला आले, त्याच्यामुळे खूप वेटिंगवर आहे नंबर. आमचा नंबर कमीत कमी बोलले 30 मिनटं लागतील बोलले. कधी नंबर तेच वाट बघते. बघा आमच्या मागे बघा किती गर्दी आहे. तर ॲक्च्युली भरपूर गर्दी आहे. आम्ही ते आतमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो. तर चला. हां हे बघा, हे मागे पेंढारकर कॉलेज आहे माझ्या तिकडे. हे
मागे ह्या पेंढारकर कॉलेजचा सगळा व्ह्यू आहे. समोर ते हॉटेल आहे. तर आता बघूया कधी नंबर लागतो आमचा. तर चला मित्रांनो, आमचा फायनल नंबर लागलेला आहे. ठीक आहे बसेल वरती आहे जागा. नाही वरती जागा आहे फुल आहे. ठीक आहे. फायनली आमचा नंबर लागला आहे हॉटेलमध्ये. तुम्हाला थोडा वेळ दाखवतो काय काय हॉटेलमध्ये आहे ते. हे बघा कोकण फ्युजनचे मेनू कार्ड आहे. ते पण त्याच्यासारखं एकदम मस्त आहे. तर आता बघूया याचे मेनू काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो मी. स्वागत आहे काय लिहिलेलं आहे याच्यावर. याच्यामध्ये सूप आहेत, बाईट्स आहेत, फिश फ्राय आहेत. तर आम्ही डिसाईड करतो आता काय खायचं आहे ते. तुमचं मेनू कार्ड पण एकदम मस्त आहे बघा. अशी आजी एक मस्त प्रॉन्स हे करते. थाळ्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. पापलेट थाळी आहे, खेकडा थाळी आहे, सुरमई थाळी आहे, जम्बो सुरमई थाळी आहे, प्रॉन्स थाळी आहे. अशा वेगवेगळ्या थाळ्या आहेत इकडे. तुम्हाला आम्ही मेनू डिसाईड केल्यावर तुम्हाला सांगतो काय ते. तंदुरी आहे म्हणजे तुम्ही सर काही तुम्ही स्टार्टरला घेऊ शकता. इकडे भरपूर सारं आहे. मेन कोर्ससुद्धा आहे, मेन कोर्ससुद्धा आहे इकडे. आमचं मेन्यू कार्ड खूप छान होतं. मला खूप आवडलं मेन्यू कार्ड. एकदम वेगळंच आहे मेन्यू कार्ड. आणि स्वीटमध्ये मोदकसुद्धा आहेत. तर तुम्हाला आमचे मेनू डिसाईड झालं तुम्हाला आम्ही दाखवतो. तर चला मित्रांनो, आम्ही आता थाळीची वाटच बघते. थाळी आणि त्या स्टार्टर मागवले होते. वेटिंगवर आली, अजून आलं नाही बघा. आमच्या प्लेट खाली आहेत अजून. तुम्हाला स्टार्टर आल्यावर आणि नंतर ज्या थाळ्या मागवल्या काय ते दाखवतो. रिद्धिश मोबाईलमध्ये बिझी आहे. तर आमची थाळी आली की तुम्हाला दाखवतो. आणि तर चला इकडे बघा. हे सगळं पारंपरिक पद्धतीचे ग्लास पण बघा तांब्याचे दिले. हे बघा प्लेट्स पण एकदम स्टीलचे एकदम प्रॉपर आहेत. आणि तुम्ही जुन्या पद्धतीचे तुम्हाला घरं माहिती असतील. त्याच्यामध्ये हे असे हे डब्बे तांब्याचे जुना डब्बा आहे. त्याच्यामध्ये आपल्या आजी आणि कसं सगळं ते जुने गोष्ट हे जपून हे करायच्या. हे डब्बे दाखवले तिकडे. हॉटेलचा पूर्ण व्ह्यू आहे तो बघा. खेकडा पण आहे मोठावाला ते लावलेला. तर गावचे हे त्याला काय म्हणतात नाही का हे कुठले दिवे लॅम्प. हां लॅम्प इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये लॅम्प म्हणतात त्याला. पण हे बघा ते दिवे असतात ते गावाला कसे त्या पद्धतीने हां लामण दिवा. शिवाजी महाराजांची पण असं मस्त मूर्ती आहे आतमध्ये. आणि ही खिडकी इकडे खेकडा आहे. आणि ही अशी गावच्या पद्धतीची खिडकी आहे इकडे. म्हणजे असं पारंपरिक आहे सगळं इकडे. ते तुम्हाला वरती गेला मी दाखवतो सगळं थोडं जवळून परत एकदा येऊन झाल्यावर. असं मस्त असा व्ह्यू आहे. म्हणजे तुम्हाला इकडं असं आलं बघा वरती पण असं हे सगळं गावच्या पद्धती गाव टाईपचं गावाला कसं असतं सगळं जे कोकणात जशी असतं तसं कोकण या हॉटेलला कोकण फ्युजन म्हणतात. तर तुम्हाला आता सगळं मी आमचं ह्याला दाखवतो. तर चला आमचा हे आलेलं आहे स्टार्टर आलेलं आहे. आम्ही चिकन क्रिस्पी मागवलं आहे बघा. आता मी मला टेस्ट करून सांगतो कसं आहे ते.
तर मित्रांनो आता मेघा आणि रिद्धीश टेस्ट करून सांगतील कसं आहे. मस्त गरम गरम आहे. गरम आहेत ना. टेस्ट केलेलं आहे, मस्त आहे. काय बोलतो. खूप आवडलं, मस्त आहे. चिकन क्रिस्पी मला भरपूर आवडलं, मस्त बनवलं. बोल. मी करतो टेस्ट. तर आता मित्रांनो मी पण टेस्ट करतो आणि तुम्हाला दाखवतो. तर चला. तर मित्रांनो आमच्या थाळ्या आलेल्या आहेत. तर मी मागवली आहे सुरमई थाळी, जम्बो सुरमई थाळी. मेघानी मागवली आहे चिकन थाळी, मटन थाळी. आणि रिद्धीशने मागवली आहे मटन थाळी. तर मटन थाळीमध्ये काय काय बघा, मटन आहे, भाकरी, हा, गुलाबजामुन, सोनकढी, मटणाचा रस्सा, मटनची पीस आहे, आणि हे काय ग्रेव्ही आहे ती मटनची. आणि हे मेघाची चिकन थाळी. तर याच्यामध्ये काय काय मेघा सांग. त्यामध्ये पण चिकन आहे, सुका, ग्रेव्ही आहे, सोनकढी आहे, आणि गुलाबजामुन, कांदा, लिंबू आणि भाकरी. आणि मेघाचं लॉलीपॉप आणि अंड येणार आहे. याच्यामध्ये लॉलीपॉप आणि अंड पण ॲड होणार आहे थोड्या वेळ. आणि माझी तुम्ही थाळी बघितलात तर याच्यामध्ये बघा भाकरी आहे, आणि बघा सुरमई बघा एवढी मोठी आहे, जम्बो सुरमई. आणि याच्यामध्ये गुलाबजाम स्वीटमधून, जवला, सोनकढी, आणि हे चिकनचा हे आपलं मच्छीचा रस्सा. तर आता आम्ही थाळ्या खायला घेणार आहोत. तर तुम्हाला खाऊन झाल्यावर आम्ही सांगतो आमचे त्याचे रिव्ह्यू देतो तुम्हाला. नंदू सुरमई थाळी खायला सुरुवात करतोय. नंदू सुरमई, मच्छी बघ खाऊन. सुरमई आपण घरी बनवतो आणि हॉटेलची. बघा मस्त मोठी सुरमई आहे. हां, जम्बो चांगली क्रिस्पी शिजलेली आहे. कशी आहे, छान आहे. पीस पण बघा एकदम लुसलुशीत आहे, शिजलेले. रिद्धीशने पण मटन थाळी सुरू केली आहे. कशी आहे. मस्त आहे. आवडली. मस्त आहे, ग्रेव्ही पण मस्त आहे. नळी आली का तुला मटनमध्ये. नाही ते येणारच ना. आली आहे ना, दाखव नळी आली. नाही मटन नाही करून दाखव त्याला. मटन शिजलं आहे असेल पण आता भेटत नाही आहे. मला भेटली तर दाखवू, मी. आता माझी चिकन थाळी आहे, ती मी नंतर खाऊन बघते कशी झाली. तर आता मेघा चिकन खायला लागलेली आहे. कशी आहे टेस्ट. दहापैकी 10. तर मित्रांनो आता आमचं जेवण झाल्यावर तुम्हाला दाखवतो. तर चला. तर आमचा रिद्धीश आता फुल झालेला आहे ऑलरेडी. त्याचा जास्त झालं आहे बघा, तिखट लागलं आहे त्याला. पण टेस्टी आहे, खूप टेस्टी आहे ना ते. मटन फ्राय एकदम नाही. मटन दाखवर पीस मस्त आहे ना, नुसतं शिजलेलं आहे ना. हां, चिकन पण भरपूर मस्त चिकन चांगलं शिजलेलं आहे ना. म्हणजे तुम्ही इकडे आल्याच्यानंतर जी मटन थाळी, चिकन थाळी आणि घेता ती खूप फ्रेश आहे. हे बघा सुरमईचा बघा ना, फिश बघा मस्त असा संपत आलेला आहे आता माझ्याकडून. तर मित्रांनो हे बघा, आज वरचा बसायची जागा आहे कोकण फ्युजनची, आणि हा वरतून घेतलेला व्ह्यू आहे मी. इकडे हे पापलेट लावलेले आहेत बघा, सुरमई आहे. तर हा मस्त असा व्ह्यू आहे इकडून.
तुम्ही बघाल तर मग गावच्यासारखं फील आहे इकडे पूर्ण असं कोकणातलं फील आहे. मेघा खाली बसलेली आहे. आतमधला व्ह्यू आहे इकडचा कोकण फ्युजनचा. महाराजांची मूर्ती आणि हे जे आपल्या गावी डब्बे असतात. आवड असेल तर इतरांना सांगावं, काही तक्रार असेल आम्हाला सांगा. त्या भरण्या गावच्या पद्धतीच्या मस्त असा कोकण फ्युजनचा व्ह्यू आहे हा. तर मित्रांनो आमचं जेवण झालेलं आहे. आम्ही आलेलो आहे, रेस्टॉरंट क्लोज झालेलं आहे बघा. तर आमचं जेवण झालेलं आहे. आम्ही मस्त आणि रिद्धी आणि मेघा आणि मी आमचं जाम फुल टाईट झालं आहे. फुल टाईट म्हणजे खूप असं टाईट झालं आहे की विचारू नका. तर आमचा हां जेवणाचं इथे आलात ना तर नक्की आवडेल. चिकन थाळी, मटन थाळी, सुरमई थाळी पण खूप छान होती, जशी आपल्याला पाहिजे तशी. पण सर्वात जास्त चांगलं मटन थाळी होतं आणि मटन थाळीमध्ये अतिशय एक क्वांटिटी होती चांगली आणि त्याच्यात बरी गोष्ट होती ग्रेव्ही भरपूर भेटलेली. त्याच्याही ह्याचा अर्ध बोलमध्ये क्वांटिटी आणि. तर मित्रांनो आम्हाला तर आवडलं कोकण फ्युजनमध्ये जेवायला. तुम्ही पण नक्की या कोकण फ्युजनमध्ये. आता बघ डोंबोली ईस्टला आहे, पेंटागॉनच्या समोरच. आणि खूप मस्त असं आम्ही खूप छान होतं. हां म्हणजे पोट एकदम फुल झालं आहे आमचं. आम्हाला चालवतसुद्धा नाही आता. म्हणजे खूप चांगला म्हणजे आम्हाला एक्सपिरियन्स आला कोकण फ्युजनमध्ये. आणि एकदम पारंपरिक पद्धतीच्या सगळ्या वस्तू होत्या. प्लेट्स बोला, ग्लास बोला, एकदम पारंपरिक पद्धतीच्या होत्या. आतमध्ये त्यांनी एकदम असं खूप छान आहे त्यांची सर्विस. आणि त्यांनी एकदम असं फुल म्हणतो ना गावच्या पद्धतीचं असं कोकणात तो तुम्हाला फील येतो तसं जेवल्यावर फील येईल. झणझणीत पण होतं जेवण. हां आणि मच्छी पण खूप छान होती. मोस्टली काही हॉटेलमध्ये मच्छी खूप आम्हाला आवडत नाही. आम्हाला फर्स्ट टाईमच या हॉटेलमध्ये मच्छी आवडली. तर आम्हाला खूप हे आलं, मजा आली हॉटेलमध्ये. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हां नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला बाय. गणपती बाप्पा मोरया. आणि कोकण फ्युजन आपलंच असो. तर बाय.